आज सकाळी सकाळी अशी बातमी कळाली की ज्याच्यामुळं खरोखर खूप अस्वस्थ झालं. तुम्हालाही माहिती, मी कधी यशवाडीचं दर्शन चुकवत नाही, पण आज मला यशवाडीला जायची सुद्धा इच्छा झाली नाही. इतका अंतर्मुख करणारा प्रश्न मनाला पडला, इतकं मन अस्वस्थ झालं. खरोखर 13-14 वर्षाच्या, 10-12 वर्षाच्या मुलांना अशी काय टेन्शन असतील बरं? अशा कुठल्या समस्या त्यांना उद्भवत असतील की त्यांना आपलं आयुष्य संपवावं असं वाटेल? माझ्या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना, तुम्ही माझ्याकडे येतात तेव्हा खरोखर आडनिड्या वयातले असतात आणि ह्या आडनिड्या वयात तुम्हाला खूप काही राग येणं साहजिक आहे, इतर गोष्टी घडणं तुमच्यासोबत. परंतु मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची कोणतीही समस्या ही तुमच्या जीवनापेक्षा मोठी नाही. तुमची कोणतीही समस्या ही तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही. आयुष्य खूप मोठं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, पण तुमची समस्या आयुष्य संपवण्या इतकी मोठी कधीच असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघतो. मोकळं बोला. आयुष्यात जिथं खचल्यासारखं वाटेल तिथं तुमच्यासाठी मी उभी आहे. कधी पण मला कॉन्टॅक्ट करा, कधी पण बोला, परंतु असे कुठलेही टोकाचे निर्णय कधीच घेऊ नका. तुम्हाला मी एक गोष्ट नेहमी सांगते, जेव्हा आपण बससाठी बस स्टॉपवर उभं राहतो त्यावेळेस योग्य बस यायला आपल्याला वेळ लागतो. खूप वेळानंतर ती बस येते. बस आल्यानंतर पाहतो आपण ती बस खूप खचाखच भरलेली आहे, त्या बसमध्ये चढायला सुद्धा आपल्याला जागा नाही आहे. तरी पण तेवढ्या धक्काबुक्कीत आपण बसमध्ये वरती चढण्याचा प्रयत्न करतो. बसमध्ये वर चढल्यानंतर मग आपण समोरच्याला म्हणतो, थोडंसं सरका, थोडंसं येऊ द्या. मग आपण हळूहळू जागा करत थोडंसं पुढं जातो. पुढचा स्टॉप येतो. कुठेतरी एक थोडीशी जागा उभं राहायला मोकळी होते. काही लोक उतरतात. त्यानंतर अजून पुढचा स्टॉप येतो. मग आपल्याला बसायला जागा मिळते. पुढच्या स्टॉपला आपल्याला खिडकीची जागा मिळते. अशा पद्धतीनं हळूहळू जसं आपण त्या बस मिळवण्यापासून चढण्यापर्यंत आणि स्वतःच्या मंजिलपर्यंत पोहोचण्यापर्यंत जे कष्ट घेतो किंवा त्यामध्ये आपण मिळवतो, त्याच पद्धतीनं आयुष्याचं असतं. आयुष्य आज जरी खडतर वाटत असेल, आज मोठे मोठे वाटणारे प्रश्न हे उद्याचे क्षुल्लक प्रश्न असतात. आयुष्य संपवण्या इतकी कुठलीच समस्या मोठी नाही. त्यामुळं असे विचारसुद्धा मनात कुणी आणायचे नाही आणि कधी तसा विचारच करायचा नाही. मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला कि हिंदी फिल्मों की तरह लाइफ में भी अंत में सब कुछ ठीक हो जाता है, लेकिन अगर ठीक नहीं हुआ है तो वो अंत नहीं है, पिक्चर अभी बाकी है.